माघ शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणेश जन्म साजरा केला जातो आणि तसाच उत्साह जो आहे तो आता पुणे शहरात पाहायला मिळतोय। माघी गणेश जन्म जो आहे तो सध्या पुणे शहरात आपण पाहतो की सुरू आहे। पुणे शहरासह राज्यभरात देशभरात खरं तर गणपती बाप्पाचा जन्मोत्सव जो आहे तो आज साजरा केला जातो आणि त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण पाहतोय की कशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या इकडे छान सजावट करण्यात आलेली आहे। संपूर्ण मंदिर परिसरामध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या या मंदिरामध्ये वेगवेगळ्या पूजा अर्चा आणि याग जे आहेत ते सुद्धा सुरू आहेत। खरं तर संपूर्ण पुणे शहराचं हे श्रद्धास्थान मानलं जातं, त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात असेल किंवा कुठलाही चांगला दिवस असेल तर त्या दिवशी आपला आपला लाडका बाप्पा जो आहे तर त्याचं दर्शन घेतलं जातं आणि त्यानंतरच आपल्या त्या दिवसाची सुरुवात केली जाते। आज आपण जर बघितलं तर जसं ज्या पद्धतीने दरवेळी वेगवेगळा प्रसाद हे केला जातो, वेगवेगळ्या प्रसादांची आरास केली जाते, फळांची असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची आरास केली जाते नैवेद्यासाठी। तर आज चॉकलेटची आरास जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। चॉकलेटच्या सगळे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स जे आहेत तर त्याची सजावट करून इथे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो आणि अशाच पद्धतीने खरं तर पुणे शहरासह राज्यभरामध्ये आज गणेश जन्म जो आहे माघी गणेश जन्म तर तो साजरा केला जातोय। गणपती बाप्पांना सुद्धा आपण पाहिलं तर वेगवेगळी आभूषणं जी आहेत ती घातली गेलेली आहेत, त्यासोबतच सुंदर असा हार जो आहे तो घालण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण गणपती मंदिराच्या परिसरामध्ये खरं तर जो बाहेरचा रस्ता आहे तो सुद्धा आज बंद केलेला आहे, कारण की मोठी गर्दी या संपूर्ण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्याला लागलेली पाहायला मिळते आणि आज दुपारी 12 वाजता गणपती बाप्पाचा जन्म उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे। खरं तर राज्यभरात हा गणपती बाप्पाचा उत्साह आज पार पडतोय। गणेश जन्मोत्सव सुरू आहे आणि त्यामुळे पुणे शहरात सुद्धा संपूर्ण पुणे शहरासह राज्यभराचा खरं तर लाडका आणि श्रद्धास्थान मानलं जाणारा हा गणपती बाप्पाचा जो जन्म उत्सव आहे तो इथे आज आपल्याला साजरा करताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर।